कार्यकारिणी की बैठक हुई जिसमें 2024 में इलेक्शन आ रहे हैं उसके बारे में चर्चा की गई, उसके बारे में क्या? हा तर 2024 मध्ये जी लोकसभेची निवडणूक येत आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जो नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आहे एनडीए आहे त्या एनडीएला आणि भारतीय जनता पार्टीला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 400 पेक्षा जास्त जागा निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इंडियाच्या नावाने काम करणारी विरोधी आघाडी आहे ती विरोधी आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जनतेला त्याची जाणीव आहे त्यामुळे जनता ही आमच्या सोबत आहे मोदींच्या सोबत आहे आणि इंडियाच्या नावाने काम करणारे लोक किती जरी काय बडबडत असले तरी सुद्धा त्यांना अजिबात यश येणार नाही. आणि ज्याप्रमाणे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये बीजेपीला प्रचंड यश मिळालेलं आहे. मागच्या 2017 मध्ये 2018 मध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यावेळेला 5 राज्यामध्ये बीजेपी निवडून आली नव्हती परंतु तरीही बीजेपीला 2014 मध्ये 282 जागा मिळाल्या होत्या. 2019 मध्ये 303 जागा त्यांना मिळाल्या होत्या. आता तर 3 राज्यामध्ये बीजेपीला सत्ता मिळालेली आहे. तेलंगणामध्ये त्यांचे व्होट बँक जे आहे ते 3% 17% गेलेली आहे आणि आता त्या ठिकाणी त्यांचे 8 आमदार निवडून आलेले आहेत. मागच्या वेळेला त्यांचा एकच आमदार निवडून होता तेलंगणामध्ये. तर त्यामुळं बीजेपीचा जनादर वाढलेला आहे इंडियाचा जनादर वाढलेला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नक्कीच सरकार येणार आहे आणि त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरा ठराव केलेला आहे तो 2024 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे देशभरामध्ये कमीत कमी 2.5 कोटी मेंबर जे आहे हे 2.5 कोटी मेंबर म्हणजे 5 लाख ऍक्टिव्ह मेंबर जे आहे ते करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक राज्यामध्ये एक राज्याचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि लोकल इश्यूवर जे भूमिहीनांचा इश्यू आहे स्लममध्ये राहणाऱ्या लोकांचा इश्यू आहे बेरोजगारांचा इश्यू आहे अशा महत्वाच्या विषयावरती सुद्धा कधी कधी आपण आंदोलन उभं केलं पाहिजे अशा पद्धतीचा ठराव आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं देशभरातून सर्व राज्यामध्ये लक्षद्वीपपासून ते अंदमान निकोबारपर्यंत आणि नॉर्थ इंडिया साऊथ इंडिया नॉर्थ ईस्ट अशा सगळ्या राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत आणि रिपब्लिकन पक्ष सर्व देशभर वाढलेला आहे. पण त्याचा जनादर वाढवण्याचं आव्हान मी सगळ्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्या राज्याचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित होते आणि बैठक आमची संपन्न झालेली आहे. सर एक हिंदी में जवाब दे दीजिए कि आज इंडिया अलायंस की बैठक हुई थी दिल्ली में जिसमें उन्होंने सस्पेंशन पे भी बात की. एक सिंगल लाइन रेजोल्यूशन पास किया है जिसमें कहा है जो सस्पेंशन हुआ है पार्लियामेंट में वो बहुत ही अनडेमोक्रेटिक है और इसके लिए लड़ेंगे. नहीं, आप लड़ेंगे तो हम भी आगे बढ़ेंगे. अगर आप लड़ेंगे तो हमने तो आगे बढ़ने का तय किया है. तो सस्पेंशन इसलिए है कि आप लोग बोलते हैं कि वह हमारा आवाज दबा रहे हैं तो आप भी मतलब वहां आवाज उठाकर हमारा आवाज दबा रहे हैं. चर्चा के लिए हम तैयार है बोलते हैं भाई चर्चा करो. जो पार्लियामेंट में जो हुआ है हादसा हुआ है ये अच्छी बात नहीं है. पहली बार मतलब पार्लियामेंट से मतलब गैलरी से कूदने का जब मारने का प्रकार बड़ा ही मतलब हुआ है और सिक्योरिटी फेल्योर हुए बात सही है लेकिन उसका तो सरकार से कोई संबंध नहीं है. जो आउटर बाहर की सिक्योरिटी होती है पार्लियामेंट के बाहर उसमें होम मिनिस्ट्री का संबंध आता है लेकिन जो पार्लियामेंट के प्रीमाइसेस की सिक्योरिटी है वो सब पार्लियामेंट के अंदर आती है. जो लोकसभा के स्पीकर है और राज्यसभा के जो चेयरमैन है ये अब उनके मतलब उनके मंत्रालय उनके अंदर ही मतलब वो आता है. तो लेकिन रोज हंगामा करने का काम मतलब अपोजिशन की तरफ से हो रहा है. इसीलिए अभी तक 92 93 एमपीज को 141 एमपीज हाँ टोटल 141 एमपीज को सस्पेंड किया है. हाँ तो ठीक है 141 लोगों को सस्पेंड किया है क्योंकि वो हंगामा कर रहे वो चर्चा में भाग ले और ये कोई लोकतंत्र को मतलब लोकतंत्र के खिलाफ ये निर्णय नहीं है. लोकतंत्र को मजबूत करने वाला ही निर्णय है. लोकतंत्र का मतलब है कि चर्चा करो. हाउस में आपको लोगों ने चुनकर दे दिया है हाउस में अपनी चर्चा करनी चाहिए. हाउस में विषय रखना चाहिए अपने सुझाव रखने चाहिए. वो अपोजिशन और सत्ताधारी पक्ष और
विपक्ष होता है उसको लोकतंत्र बोलते हैं, तो सरकार को सुझाव देने का पूरा अधिकार आपको है, लेकिन आप लोग चर्चा के बिना रोज हंगामा करना चाहते हैं। और सभी लोगों ने मतलब जो भी मतलब हादसा हुआ था पार्लियामेंट में इसका विरोध किया था, अपोजिशन में विरोध किया था, सत्ता पक्ष में विरोध किया था, लेकिन अभी चर्चा हम करना चाहते हैं और वो नहीं करना चाहते हैं। तो इसीलिए लोकतंत्र को खतरा पैदा करने का काम हमारा नहीं है, ये अपोजिशन वाले इंडिया के नाम पर काम करने वाले लोग ही लोकतंत्र को खतरा पैदा कर रहे हैं।